हॅलो एव्हरीवन. आज आपण स्टँडर्ड 12th बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन्स टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट इलिस्ट्रेशन नंबर 2 पेज नंबर 27 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो. म्हणजे आपल्याला ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. आपल्याला प्रिपेअर करायचं आहे म्हणजे बनवायचं आहे. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. आपल्याला ट्रेडिंग अकाउंट एक बनवायचं आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक बनवायचं आहे. अँड बॅलन्स इट ॲज ऑन दॅट डेट इन द बुक्स ऑफ शिल्पा अँड कॅटरीना. शिल्पा अँड कॅटरीनाच्या बुकमध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायची आहे म्हणजे प्रिपेअर करायची आहे. आपल्याला खाली ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. डेबिट साईड आता मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जे पण तुमच्या डेबिटला आहे त्याचं पोस्टिंग एक तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला होणार आहे किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होणार आहे किंवा ॲसेटला होणार आहे. आणि ह्याला अपवाद आहेत. ते अपवाद मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे, तरी पण मी आता ह्या पण व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर बघा, जी पण तुमची ही डेबिट साईड आहे ह्या डेबिट साईडचं पोस्टिंग तुम्ही हवं तर इथं पेन्सिलने लिहू शकता. कुठं जाणार आहे? ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा ॲसेटला ए लिहिलं तरी कळेल. पण ह्याला अपवाद आहेत. ते कोणते अपवाद आहेत? एक आहे परचेज रिटर्न, सेल्स रिटर्न्स आणि ड्रॉइंग. हे सोडून बाकी सगळे डेबिटचे डेबिटलाच जाणार आहेत आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आणि क्रेडिट बॅलन्स आहे तो एक तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला किंवा लायबिलिटीला जाणार आहेत. हे 3 अपवाद सोडून. तर मग आपल्याला पोस्टिंग करणं सोपं जाणार आहे. आपण पोस्टिंग इथं लिहून ठेवायचं आहे तुम्ही की कोणते आयटम कुठं जाणार आहेत. तर लँड अँड बिल्डिंग ॲसेटला, त्याच्या पुढं ए लिहा. फर्निचर ॲसेटला, सन्ड्री डेटर्स ॲसेटला, स्टॉक परचेज अकाउंटच्या डेबिटला. तर डेबिट लिहायची गरज नाही कारण डेबिट बॅलन्स डेबिटलाच जाणार आहेत. हा ओपनिंग स्टॉक आहे कारण 1/4 लिहिलं आहे, 1 एप्रिल 2018. आणि आपलं इयर संपलेलं आहे किंवा इयर एंडेड आहे 31 मार्च 2019. म्हणजे हा ओपनिंग बॅलन्स आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला. त्याच्यानंतर आहे बॅड डेट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. वेजेस, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सॅलरी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज इनवर्ड, बघा आता हे एक नाव चांगलं लक्षात ठेवायचं आहे आणि हे ॲटम तुमच्या एक्झाम पेपरमध्ये नक्की टाकतात ते. तर कॅरेज इनवर्ड, इन म्हणजे काय तर तुम्ही गुड्स परचेज केलेला आहे आणि त्याचा कॅरेजवरचा एक्सपेन्सेस म्हणजे वाहतुकीचा खर्च तुम्ही पेड केलेला आहे त्याला इनवर्ड म्हणतात. मग कॅरेज इनवर्ड म्हणजे गुड्स आपल्याकडं आला, कन्झ्युम झाला. तर मग हे कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहे. हे लक्षात ठेवा. कॅरेज आउटवर्ड आलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि इनवर्ड आलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. नुसतं कॅरेज आलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, फक्त आउटवर्ड आलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतो. मग का तिथं तो जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला? कारण आउटवर्ड म्हणजे गुड्स आपल्या कंपनीतून जातो आणि गुड्स गेला की तो सेलशी रिलेटेड आहे. तुम्ही विकल्यानंतर गुड्स गोज आउट होतो आणि ऑफिस आपण कशासाठी क्रिएट करतो? गुड्स सोल्ड करण्यासाठी. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण सगळे ऑफिसचे एक्सपेन्सेस लिहितो किंवा सेलशी रिलेटेड एक्सपेन्सेस लिहितो. म्हणून कॅरेज आउटवर्ड हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतं आणि कॅरेज इनवर्ड हे परचेसशी रिलेटेड आहे म्हणून आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो कारण हे प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. सेल्स रिटर्न ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. हा टर्म अपवाद आहे की जो मी तुम्हाला आता पेपरवर दाखवलेला होता. हा अपवाद आहे म्हणून तो क्रेडिटला गेला, बाकी सगळे तुमच्या डेबिटलाच येणार आहेत. ड्रॉइंग पण अपवाद आहे. हे लायबिलिटीला येणार आहे, लायबिलिटीला, ॲसेटला नाही. आपण काय करतो? ट्रेडिंगला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा ॲसेटला लिहितो. पण ड्रॉइंगचे अपवाद आहेत आणि मी इथं तुम्हाला सांगितले ड्रॉइंग्स. तर ड्रॉइंग काय आहे? अपवाद आहे म्हणून आपण ते लायबिलिटीला लिहिलं. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख हे येईल ॲसेटला. म्हणजे हे काय आहे तर प्रीपेड. इथं लिहून ठेवा, हे आहेत प्रीपेड. प्रीपेड म्हणजे काय तर तुम्ही कोणाला तरी आगाऊ पैसे दिलेले आहेत, ॲडव्हान्समध्ये देऊन टाकले. म्हणजे तुम्ही दिलेत कोणाला तरी तुम्हाला ते मिळणार आहेत म्हणून.
कारण आपण कोणाला तरी एक्स्ट्रा पैसे दिलेले आहेत. जसं की आपण एखादं शॉप काय करतो, रेंटनी घेतो, तेव्हा आपण ॲडव्हान्स पे करतो किंवा त्याला डिपॉझिट म्हणतो. आणि मग जेव्हा आपण जे शॉप आपण घेतलं आहे बिझनेससाठी, ते जेव्हा आपण सोडू तेव्हा आपले पैसे आपल्याला परत मिळतात डिपॉझिटचे. आणि ॲसेटचा मिनिंग आहे की आपल्याला मिळणार आहे किंवा मिळणार आहे फ्युचरमध्ये. आपली संपत्ती आहे. ॲसेटचा अर्थ आहे एकतर ते आपली प्रॉपर्टी आहे किंवा त्याला आपण मराठीत संपत्ती म्हणू शकतो, म्हणजे ते ॲसेट आहे. किंवा आपल्याला मिळणार असतील तर मग त्याला आपण ॲसेट म्हणतो. हे मिळणार आहे म्हणून हे ॲसेटला जाईल. कारण हे ॲडव्हान्स गिवन टू शाहरुखला आपण काय केलेलं आहे, ॲडव्हान्स दिला आहे, म्हणजे पैसे आपण शाहरुखला दिलेत आणि शाहरुखकडून परत आपल्याला मिळणार आहेत, म्हणून ते ॲसेटला येतं. त्याला आपण म्हणतो प्रीपेड. आणि मी ॲडजस्टमेंटमध्ये प्रीपेड लिहिलेलं आहे बघा. ॲडजस्टमेंट मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. ते ॲडजस्टमेंट बघा, म्हणजे याचे दुसरी नावं पण तुमच्या लक्षात येतील. कॅश इन हँड ॲसेटला, कॅश ॲट बँक ॲसेटला, इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, परचेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कॅपिटल, आता बघा क्रेडिट बॅलन्स बघतोय, एकतर ते ट्रेडिंगच्या क्रेडिटला येणार आहेत किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहेत किंवा लायबिलिटीला येणार आहेत, अपवाद सोडून. मग कॅपिटल कुठे येणार आहे, लायबिलिटीला. कॅटरिनाचं पण आणि शिल्पाचं पण कॅपिटल लायबिलिटी साईडला, बिल्स पेबल लायबिलिटीला, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटीला, परचेज रिटर्न, आता हा अपवाद आहे, तर परचेज रिटर्न कुठे येणार आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीला, बँक लोन लायबिलिटीला, इंटरेस्ट रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आहे, कारण क्रेडिटच बॅलन्स आहे. RDD थोड्या वेळासाठी स्किप करायचं, आपण हे ॲडजस्टमेंट झाल्यानंतर पोस्टिंग करणार आहोत. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, कारण हे क्रेडिट बॅलन्स आहेत म्हणून. फक्त परचेज रिटर्न डेबिटला आलं. आणि इथं बघायचं आहे आता परचेज रिटर्न आहेत, मग काय करा, परचेजेसला काय करून ठेवा, स्टार करून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की परचेजेस तुम्हाला आतमध्ये लिहायचे आहेत. इकडं सेल्स रिटर्न आहे का बघा, आहे, तर सेल्सला पण स्टार करून ठेवा, कारण सेल्स रिटर्न तुम्हाला आतमध्ये लिहायचे आहेत इनर कॉलममध्ये. आपण ॲडजस्टमेंट बघू. द स्टॉक इन हँड म्हणजे क्लोजिंग स्टॉक आहे. ऑज व्हॅल्यूड स्टॉक इन हँड लिहिले आणि तारीख पण दिली बघा. नेहमी लक्षात ठेवायचं 31 मार्चचा जो स्टॉक असतो तो क्लोजिंग असतो आणि 1 एप्रिलचा असतो तो नेहमी ओपनिंग असतो. तर हा 31 मार्चचा आहे, म्हणजे इयर एंडिंगचा आहे, याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो. याचा एक इफेक्ट तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला होणार आहे आणि दुसरा बॅलन्स शीटच्या ॲसेटला. तुम्ही इथं लिहून ठेवू शकता. पुढं आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रॉयल्टीज 1500 अँड वेजेस 800. तर रॉयल्टीला एक स्टार करा आणि वेजेसला एक स्टार करा. वेजेस बघा, वेजेस इथं आहे, तर वेजेसला एक स्टार करा. आउटस्टँडिंग म्हणजे द्यायचं राहिलं आहे, हा खर्च आहे, देणं आहे, द्यायचं आहे, एक्सपेन्सेस वाढणार आहेत, आपण फ्युचरमध्ये देणार आहोत, म्हणून काय होणार आहे, रॉयल्टीमध्ये ॲड होणार आहे आणि वेजेसमध्ये पण ॲड होणार आहे. आणि सेकंड इफेक्ट त्याचा लायबिलिटीला होणार आहे. तर आपली ॲडजस्टमेंट 2 नंबरच्या रीड केली. आता ॲडजस्टमेंट नंबर 3, सॅलरी पेड इन ॲडव्हान्स. तुम्ही इथं लिहून ठेवा प्रीपेड. पेड इन ॲडव्हान्स म्हणजे कोणाला तरी आपल्याला पैसे दिलेले आहेत, सॅलरीचे आगाऊ पैसे दिलेले आहेत. प्रीपेड नेहमी लेस होतं, हे लक्षात ठेवा. तर हे काय होणार आहे, सॅलरीमधून लेस होणार आहे आणि त्याचा सेकंड इफेक्ट तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला होणार आहे. त्याच्यानंतर आहे क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स म्हणजे कुणीतरी आपले पैसे बुडवले म्हणून हे डेटर्समधून. थांबा, सॅलरीला आपण स्टार करू अगोदर. सॅलरी कुठं आहे बघा, हां, सॅलरीवर एक ॲडजस्टमेंट आहे म्हणून सॅलरीला एक स्टार केला. आणि 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे ती बॅड डेट्सची पण आहे आणि RDDची पण आहे. तर बॅड डेट्सला पण एक स्टार होणार आहे, सन्डे डेटर्सला एक स्टार होणार आहे बॅड डेट्सचा. तर बॅड डेट्सचा बघा, इथं बॅड डेट्स आहेत का बघा, तर मला वाटतंय आहेत बॅड डेट्सला एक स्टार होईल. आणि डेटर्स पण इथंच आहेत कुठंतरी, हां, कारण हे ॲसेटलाच येतं. आणि दुसरा आहे RDD, तर RDDचा एक स्टार होणार आहे बॅड डेट्सला आणि दुसरा सन्ड्री डेटर्सला. म्हणजे सन्ड्री डेटर्सवर आणि बॅड डेट्सवर 2 ॲडजस्टमेंट आहेत. पण हा RDD पण आपल्याला काय करायचा असतो, डेटर्समधून लेस करायचा असतो, म्हणून ह्या RDDचा मी अजून एक स्टार बॅड डेट्सला दिला. तर बॅड डेट्सवरला आपल्याला 1, 2, 3 स्टार आले, म्हणजे 5 लाईन आपल्याला लागणार आहेत. त्याच्यापेक्षा जास्त पण तुम्ही सोडू शकता. तर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंग बाय 5% अँड फर्निचर बाय 10%. बिल्डिंगला स्टार करा. बिल्डिंग बघा कुठं आहे, बिल्डिंग अँड
बिल्डिंग अँड मशिनरी, बिल्डिंग अँड फर्निचर पण इथंच आहे. तर ज्याला आपण स्टार केला आहे त्याच्याखाली आपण 1 स्टार असेल 1 लाईन, 2 स्टार असतील 3 लाईन, 3 स्टार असतील 5 लाईन, असं हे लक्षात ठेवा. तर आता आपण काय करू, ज्याला पोस्टिंग करायला सुरुवात करू. आता आपल्याला प्रिपेअर काय करायला सांगितलं आहे, तर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितले. मग तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा पण तुम्हाला असा क्वेश्चन येईल, म्हणजे असाच क्वेश्चन येणार आहे, तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट वेगळा ओपन करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वेगळा ओपन करायचं आहे अँड बॅलन्स शीट पण वेगळी ओपन करायची आहे. तर कसं करायचं आहे, इथं लिहायचं राहिलं आहे, लायबिलिटीज रुपीज ॲसेट्स रुपीज अँड रुपीज. बॅलन्स शीट वेगळी ओपन करायची. बॅलन्स शीट जर आपण वेगळीच करतो, पण बुकमध्ये काय करतात, ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस एकाच पेजवर करतात. पण याचा आपल्याला लॉस काय होतो, की आपल्याला कधी कधी जागा पुरत नाही आणि मग एकाच पेजवर खूप खिचडी होते. म्हणून काय करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट वेगळा ओपन करायचा आहे वेगळ्या पेजवर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वेगळ्या पेजवर आणि बॅलन्स शीट वेगळ्या पेजवर. आणि तुम्हाला माहिती आहे, डेबिटला सगळे ऑल एक्सपेन्सेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस शो ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट आणि ऑल डायरेक्ट इन्कम शो ऑन द क्रेडिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट. तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कधी कधी फिलअप्सला विचारतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणत्या अकाउंटला शो केले जातात किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला कोणते एक्सपेन्सेस असतात. तर डायरेक्ट एक्सपेन्सेस. कधी विचारतात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला कोणते इन्कम असतं, तर लिहायचं आहे डायरेक्ट. आणि प्रॉफिट अँड लॉसला तर इनडायरेक्ट असतं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम. तर फिलअप्सला विचारलं तर सांगायचं. आणि मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतच आहे. तर ह्याच्यावर फिलअप्स असते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ डॅश अकाउंट, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट पण नॉमिनल आहे आणि बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. अजून एक विचारलं जातं, गुडविल इज अ इंटॅन्जिबल ॲसेट, ट्रेडमार्क इज अ इंटॅन्जिबल ॲसेट, मशिनरी इज अ फिक्स ॲसेट किंवा त्याला फिक्स टॅन्जिबल ॲसेट असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. तर आता आपण काय करूया, पोस्टिंगला सुरुवात करू. पहिलं आहे लँड अँड बिल्डिंग. आता लँड अँड बिल्डिंग येणार आहे ॲसेटला. लँड अँड बिल्डिंग ॲसेटला इनरला येणार आहे, कारण त्याला स्टार आहे. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट आहे 37,800. 37,800. त्याच्याखाली 1 स्टार आहे म्हणून 1 लाईन सोडायची. त्याच्यानंतर आहे फर्निचर. फर्निचर 17,250. ह्याच्याखाली पण 1 लाईन सोडायची, कारण त्याला आपण स्टार केलेला आहे. सन्ड्री डेटर्स, त्याच्याखाली सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सची अमाऊंट आहे 40,000 आणि ह्याच्यात 3 स्टार आहेत, म्हणजे आपल्याला 5 लाईन सोडायच्या आहेत. तर हे लक्षात ठेवा. तुम्ही 6 सोडल्या तरी चालतील. 1 2 3 4 5 सोडू आपण, आणि पाहिजे तर एक एक्स्ट्रा सोडते. एखादी जर लाईन आपल्याला कधी कधी एखादं नाव लिहायला कमी पडलं तर आपण एखादी लाईन सोडू शकतो. त्याच्यानंतर आहे स्टॉक. स्टॉक येतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. इथं लिहायचं आहे टू स्टॉक किंवा ओपनिंग स्टॉक लिहिलं तरी चालेल. ओपनिंग स्टॉक आहे 65,000 आणि तो नेहमी आउटर कॉलममध्ये येतो 65,000. त्याच्यानंतर आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि त्याच्यावर 3 स्टार आहेत, म्हणजे आपण इथं 5 लाईन सोडणार आहोत. सन्डे डेटर्सला 2च आहेत, कमी लाईन सोडल्या तरी चालतील. 3 आहेत म्हणजे 5 लाईन, 1 2 3 4 5, 5च सोडा. त्याच्याखाली आपण बॅड डेट्स म्हणजे खालचं नाव घेऊया. बॅड डेट्स आहेत 400. ते लिहायचं आहे आपल्याला. प्रॉफिट अँड लॉसला लिहिताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, की एक वरची लाईन पूर्ण डेबिटची आणि क्रेडिटची स्किप करायची. त्याच्याखाली लिहायचं टू बॅड डेट्स. त्याला आपण ओल्ड म्हणतो. ओल्ड म्हणजे जे ट्रायल बॅलन्सला असतात त्याला आपण ओल्ड म्हणतो, आणि जे ॲडजस्टमेंटमध्ये असतात त्याला आपण न्यू म्हणतो. तर बॅड डेट्स नंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ते पण आपल्या डेबिटलाच येणार आहे. फक्त बॅड डेट्स खाली किती स्टार आहेत, 3 आहेत. तर तुम्ही 6 लाईन सोडल्या तरी चालते. दुप्पट लाईन सोडूया आपण. 1 2 3 4 5 6. त्याच्याखाली लिहिणार आहोत टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड
स्टेशनरी अमाऊंट आहे 4000 आउटरला. त्याच्यानंतर आहे वेजेस. वेजेस येतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पण काय करायचं आपल्याला माहिती आहे, इथला फॉर्मॅट माहिती आहे काय असतं आपलं. ओपनिंग स्टॉकच्या खाली परचेजेस असतात. परचेजेसमधून लेस परचेज रिटर्न होणार आहे. मग त्याच्या खाली तुम्ही लिहा, 2-3 लाईन सोडून लिहा वेजेस. वेजेसला स्टार आहे, आतमध्ये लिहायचे आहे. अमाऊंट आहे 3000. वेजेस 3000. त्याच्यानंतर आहे सॅलरीज. सॅलरीज येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू सॅलरीज. सॅलरीजला स्टार आहे, अमाऊंट आहे 5000 इनर कॉलममध्ये, कारण त्याला स्टार आहे 5000. त्याच्यानंतर आहे कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. वेजेसला पण स्टार आहे, त्याच्याखाली एक लाईन सोडायची आहे, त्याच्याखाली येईल कॅरेज इनवर्ड. इनवर्ड कॅरेज इनवर्डची अमाऊंट आहे 4000 आउटरला. 4000 आउटरला. त्याच्यानंतर आहे सेल्स रिटर्न. आता आपल्याला माहिती आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला असतं, ते सेल्समधून लेस करतो. मग क्रेडिटला आपण बाय लिहितो सेल्स, आणि त्याच्याखाली लिहायचं सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नची अमाऊंट आहे 2000. आतमध्ये आपण लिहून ठेवूया आणि त्याला लाईन मारून खाली ठेवायची आहे. तर नेक्स्ट आहे सेल्स रिटर्न नंतर ड्रॉईंग. आता ड्रॉईंग आपल्या बॅलन्स शीटला येतं. तर बॅलन्स शीटला लिहिताना कसं लिहायचं आहे नीट बघा. पहिलं लिहायचं आहे कोण आहे, कोणाचं कॅपिटल आहे. पहिलं शिल्पा, कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट्स. पहिलं लिहायचे आहे शिल्पा. त्याच्याखाली 4 ओळी तरी सोडायच्या आहे तुम्ही. त्याच्याखाली लिहायचं आहे कॅटरीना. 4-5 लाईन सोडल्या तरी चालतील. कॅटरीना. तर शिल्पाचं आहे 45 आणि 45, दोघींचं पण इक्वलच आहे 45,000. नेहमी कॅपिटल आतमध्येच लिहायचं, स्टार नसला तरी पण कॅपिटल नेहमी आतमध्ये लिहायचं आहे. का कॅपिटल लिहिलं, आता आपल्याला हे ड्रॉईंग त्याच्यातून लेस करायचे आहेत. हे 2000. ड्रॉईंग म्हणजे काय तर गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज. कॅश असेल किंवा गुड्स असेल, त्यांनी काय केलेलं आहे स्वतःसाठी बिझनेसमधून घेतला, मग त्यांच्या कॅपिटलमधून आपण मायनस करून घेतो. म्हणून इथं लिहायचं आहे शिल्पाचं ड्रॉईंग आहे, इथं लिहायचं लेस ड्रॉईंग. आपण ॲडजस्टमेंट नाही करत आहे, पोस्टिंग करतो आहे. अमाऊंट आहे शिल्पाची 2000 आणि ते आतमध्येच लिहायचं आहे. जे मायनस करून येईल ते 43,000 इनर कॉलममध्ये. ह्याचं कॅटरीनाचं पण ड्रॉईंग आहे लेस ड्रॉईंग. ड्रॉईंग आहे 3000. इथे 42,000. हे आतमध्येच ठेवायचं आहे, कारण त्याच्यामध्ये आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस ॲडलेस काहीतरी करणार आहे. म्हणून नेहमी कॅपिटल आतच ठेवायचं. क्लोजिंगच्या नंतर मग ते जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज होईल तेव्हा मग हे बाहेर येईल, तोपर्यंत हे आतच राहील. त्याच्यानंतर आहे डिस्काउंट. डिस्काउंट येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. सॅलरीच्या खाली एक लाईन सोडायची आहे, कारण त्याच्या आउटस्टँडिंग आहे. टू डिस्काउंट. डिस्काउंटची अमाऊंट आहे 2030. त्याच्यानंतर आहे ॲडव्हान्स गिव्ह टू शाहरुख. बॅलन्स शीटला येणार आहे ॲडव्हान्स गिव्ह टू शाहरुख. ॲडव्हान्स गिव्ह टू शाहरुख 10,000 आउटर कॉलममध्ये. त्याच्यानंतर कॅश इन हँड ॲसेटलाच येणार आहे. कॅश इन हँड. कॅश इन हँड आहे 20,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे कॅश ॲट बँक 8,000.
15,000. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इंटरेस्टची अमाऊंट आहे 1,000. त्याच्यानंतर आहे कमिशन. कमिशनची अमाऊंट आहे 2,000. त्याच्यानंतर आहे रॉयल्टी येतं प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. रॉयल्टीज 2,000. आणि परचेजेस आहेत 50,000. आपण परचेजेस लिहिलेले आहेत, आतमध्ये लिहायचं आहे इनरला, कारण त्याला स्टार आहे म्हणजे परचेज रिटर्न आहेत म्हणून आपण आतमध्ये लिहिलं. ही झाली डेबिट साईड. काय राहिलं का चेक करा. झालं. आता क्रेडिटला बघा कॅपिटल आहे, कॅपिटलचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल. कटरीनाच्या खाली थोडी जागा सोडा आणि मग लिहायचं बिल्स पेएबल. बिल्स पेएबलची अमाऊंट आहे 17,500. त्याच्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. त्याच्यानंतर आहे परचेज रिटर्न. परचेजमधून लेस होईल, अमाऊंट आहे 1,480. परचेज रिटर्न 1,480. आता हे व्यवस्थित काळजीपूर्वक बाहेर काढा किती येतं आहे बघा, नाहीतर अमाऊंट चुकली, जर ट्रेडिंगच चुकला तर मातिक मग तुमचं खूप मोठा लॉस होणार आहे तुमचा. कारण ट्रेडिंग चुकला की ग्रॉस प्रॉफिट चुकतो, ग्रॉस प्रॉफिट चुकला की नेट प्रॉफिट चुकतो. म्हणून काय करायचं आहे, तुम्ही काळजीपूर्वक मायनस करायचं आहे. 50,000 मायनस 1,480, 48,000 बाहेर येईल तुमची अमाऊंट 48,520. आणि परचेज रिटर्न आपण पोस्टिंग करतोय म्हणून एकदाच लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे परचेज रिटर्न सन्ड्री क्रेडिटर्स 22,000. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला सन्ड्री क्रेडिटर्स 22,000. त्याच्यानंतर आहे बँक लोन लायबिलिटीला बँक लोन आहे 15,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे आरडीडी आपण स्किप करणार आहोत. आणि सेल्स आहेत 1,20,000. सेल्स आहेत 1,20,000. इथं लिहायचं आहे 1,20,000 मायनस आपल्याला 2,000 सेल्स रिटर्न करायचे आहेत. बाहेर येतील 1,18,000. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. 1,20,000 मायनस 2,000 1,18,000. तर आता आपलं पोस्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहे. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक आहे 58,000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. मग आपण इथं लिहिणार आहोत बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आहे 58,000 आउटरला. शो ऑन द क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट अँड सेकंड इफेक्ट होणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. तुम्ही इथं लिहिणार आहात क्लोजिंग स्टॉक 58,000. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टीवर आहेत 1,500 आणि वेजेसवर आहेत 800. तर रॉयल्टी आहे आपल्या ट्रेडिंगला आणि वेजेस पण आहे ट्रेडिंगला. आउटस्टँडिंग आपण ॲड करतो आणि जे ॲड करतो ते त्याचा इफेक्ट दुसऱ्या अकाउंटला किंवा बॅलन्स शीटला जाताना सरळ होतो. सरळ म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल बघा, मी जर ह्याच्या खाली इथं जर बॅलन्स शीट ड्रॉ केली ह्याच्या खाली, तर ह्या साईडला येईल माझी ॲसेट साईड लायबिलिटी साईड आणि इकडे येईल ॲसेट साईड.
तर जे पण मी ॲड करणार आहे त्याचा इफेक्ट सरळ म्हणजे ह्या साईडला होईल लायबिलिटीला, आणि इकडं जर मी ॲड केलं, आउटस्टँडिंग दोन्ही साईडला असतात, तर इकडे ह्या साईडला जर मी ॲड केलं तर त्याचा इफेक्ट सरळ होणार आहे ॲसेटला. तर लक्षात ठेवा, कधी कधी आउटस्टँडिंग दोन्ही साईडला असतं. कोणत्या? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड आउटस्टँडिंग इन्कम, अशा 2 ॲडजस्टमेंट असतात. पण नेहमी लक्षात ठेवायचं, जे आपण ॲड करतो त्याचा इफेक्ट सरळ होतो. सरळ म्हणजे कसा? आपण जर इथं बॅलन्स शीट प्रिपेअर केली, बघा इथं जर समजा तुम्ही बॅलन्स शीट प्रिपेअर केली तर ह्या साईडला तुमच्या लायबिलिटी असणार आहे आणि ह्या साईडला तुमची ॲसेट असणार आहे. तर ह्या साईडला जर तुम्ही ॲड केलं तर त्याचा इफेक्ट ॲसेटला होणार आहे, ह्या साईडला जर तुम्ही ॲड केलं तर त्याचा इफेक्ट लायबिलिटीला होणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्या ॲडजस्टमेंट लर्न करायच्या गरज नसतात, काही लॉजिकने लक्षात ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट, आता आपण काय करतोय बघा, लायबिलिटीला काय येतं आहे, कारण द्यायचं राहिलं आहे, आपल्याला द्यायचं आहे कोणाला तरी, म्हणजे रॉयल्टी द्यायची राहिली, वेजेस द्यायचे राहिलेत, मार्च महिन्यातले रॉयल्टी म्हणजे रेंट, मार्च महिन्यातलं भाडं, मार्च महिन्यातला वेजेस आपण कुठल्या महिन्यात देतो? एप्रिलमध्ये देतो. मग देणं आहे, लायबिलिटीचा अर्थ आहे देणं आहे, म्हणून आपण सेकंड इफेक्ट लायबिलिटीला करतो. आणि इथं ॲड का करतो? कारण आपल्याला टोटल एक्सपेन्सेस ह्या वर्षाचे किती आहेत ते कळण्यासाठी. वेजेस आहेत 800, इथं याचं आउटस्टँडिंग 800 ॲड केलं, बाहेर येईल 3800. आणि रॉयल्टीमध्ये पण लगेच आपण ॲड करून घेऊया, ॲड आउटस्टँडिंग अमाऊंट आहे 1500. रॉयल्टी मी बाहेर लिहिलं वाटतं चुकून, 1500 बाहेर येईल 3500. तर हे मी चुकून बाहेर घेतलं होतं, ते आत यायला पाहिजे. ही झाली आपली फर्स्ट इफेक्ट. आता आपल्याला सेकंड इफेक्ट करायचा आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. इथं लिहायचं आहे आउटस्टँडिंग वेजेस, $800 and outstanding royalties 1500. आता बघा, जे आपण तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये अमाऊंट दिलेले आहेत, इथं ह्या अमाऊंटच्या आपण 2 इफेक्ट करतो. एक ट्रेडिंग अकाउंटला आपण ॲड केलं आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घेतला. पण अमाऊंट कोणती घेतली? तर ह्या ज्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेल्या आहेत ह्या, हे लक्षात ठेवा. मुलं बऱ्याच वेळा चुकतात, त्यांना अमाऊंट कोणती घ्यायची कळत नाही. तर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपण पाहणार आहोत. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2000. पेड इन ॲडव्हान्स आहे, तर सॅलरीमधून लेस करायचं आहे, प्रीपेड आहे ते, लेस प्रीपेड, किंवा आपण नाव तेच देऊ, पेड इन ॲडव्हान्स. पेड इन ॲडव्हान्स अमाऊंट आहे त्याची 2000. लेस करायचं आहे कारण आपण कोणाला तरी अगोदरच सॅलरी दिलेली आहे, म्हणजे ॲक्च्युली ह्या वर्षीचा खर्च 3000 रुपये आहे, म्हणून इथं लिहिलं. आणि मी तुम्हाला सांगितलं ॲड करायचं आहे त्याचा इफेक्ट सरळ होतो, आणि जे लेस करायचं आहे, फॉर एक्झाम्पल मी इथं जर बॅलन्स शीट ड्रॉ केली तर ह्याचा इफेक्ट क्रॉस होतो, म्हणजे कुठं जाणार आहे? ॲसेटला. हे लक्षात ठेवा. तर ॲसेटला लिहिणार आहोत आपण पेड सॅलरी पेड इन ॲडव्हान्स. ₹2000 ॲडजस्टमेंटमधली आपण अमाऊंट पुट करायची आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 1000. आणि ॲडची नंतर वाचू आपण. 2 ॲडजस्टमेंट आहेत, एक बॅड डेट्सची आहे. बॅड डेट्स आपण काय करणार आहोत? पर्टिक्युलर ॲटममध्ये म्हणजे बॅड डेट्समध्ये ॲड करणार आहोत. इथं लिहिणार आहोत आपण ॲड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ॲड बॅड डेट्स न्यू. अमाऊंट आहे त्याची 1000 आपण ॲड करू, आणि ॲड करून आतमध्येच ठेवायचं आहे 1400. ह्याचा सेकंड इफेक्ट होणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, सन्ड्री डेटर्समधून लेस होणार आहे, लेस बॅड डेट्स. कारण आपले बुडवलेले आहेत पैसे, आपल्याला 40,000 मिळायला पाहिजे होते, त्यातले कोणीतरी 1000 रुपये बुडवले, बॅड डेट्स.
बॅड डेट्स 1,000 रुपये, म्हणजे खाली येतील 39,000. 40,000मधून 1,000 मायनस केले. बॅड डेट्स आहेत DBTS. तर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे RDD, रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल 3% ऑन सन्ड्री डेटर्स. तर बघा ह्या सन्ड्री डेटर्सवर 39,000वर आपल्याला लेस करायचं आहे RDD 3%. RDD कशावर काढायचा, तर की जे तुमचे 39,000 आहेत ह्या अमाऊंटवर काढायचं आहे 3%. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले म्हणजे काय आलं 3,390 इंटू 3. 3 झिरोचं 0, 9 3 27, कॅरी झाले 2, 3 3 9, 10 11, 1,170. 1,170. तरी पण मी एकदा कॅल्सीवर करून बघते. 39,000 इंटू 3% बरोबर आहे 1,170. आपल्याला ते लेस करायचं आहे. लेस करताना पण बघा 39,000मधून 1,170 आपण लेस करणार आहोत. 7 आणि 3 10चे 0, ह्याच्याला 1, 8 9 10, 7 8 9, 37,830 करून एकदा बघते. 39,000 हां बरोबर आहे अमाऊंट आपली. तर 37,830, कारण दोनच ॲडजस्टमेंट होते आज डेटर्सवर, म्हणून आपण ह्याला बाहेर काढलं. डेटर्सवर 2च ॲडजस्टमेंट होत्या, एक बॅड डेट्सची आणि RDDची. थोडी जागा सोडलेली होती कारण कधी कधी आपल्याला जागा नाही पुरली तर मग आपण खिचडी करतो म्हणून. तर ह्या बॅड डेटचा सेकंड इफेक्ट करणार आहोत आपण, RDDचा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. बॅड डेट्समध्ये ॲड करायचं म्हणजे टोटल लॉस आपल्याला किती झाला ते कळतं. RDD इथं म्हणणार आहोत आपण न्यू 1,170. ॲड करून बघा, ॲड करा किती येते बघा. 7 4 आणि 1 5 1 आणि 1 2, 2,570. आता ह्याला मी आत का ठेवलं, कारण आपला एक RDD राहिलेला आहे की जो तुमच्या ट्रायल बॅलन्सला दिलेला आहे आणि त्याची अमाऊंट आहे बघा इथं. RDD आहे 1,000. हा ओल्ड RDD आहे, हा आपल्याला लेस करावा लागतो फ्रॉम बॅड डेट्समधून. बॅड डेट्समधून आपण काय करणार आहोत इथं लेस करणार आहोत. लेस RDD त्याला म्हणायचं आहे ओल्ड म्हणजे ट्रायल बॅलन्सला असतो तो. 1,000 लेस करा आणि बाहेर येतील 1,570. आपण काय केलं ह्याच्यातून ही अमाऊंट मायनस केली, हे लक्षात ठेवा. ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. पुढची ॲडजस्टमेंट नेक्स्ट आहे डेप्रिशिएशन. लँड अँड बिल्डिंगवर 5% आहे आणि फर्निचरवर 10% आहे. तर आपण काढू ॲसेटला. लँड अँड बिल्डिंगवर 5% आहे, लेस 5% डेप्रिशिएशन. आता 5% आपण काढू. बघा इथं आहे 37,800 इंटू 5%. 5/100. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, राहिले 378 इंटू 5. 8 5 40, 7 5 35 प्लस 4 39, कॅरी झाले 3, 5 3 15, 16 17 18. एवढी अमाऊंट येणार आहे तुमच्या ह्याची डेप्रिशिएशनची. 1,890 आणि आपल्याला ती लेस करायची आहे. अमाऊंट होती तुमची 37,800 मायनस 1,890. 0 9 1 10चे 0, ह्याच्याला 1 8 आणि 1 9 9 1808, ह्याच्याला 1 35,910. आता फर्निचरवर 10% आहे, 1 झिरो कट केला की निघतं. लेस 10% डेप्रिशिएशन. सांगितलेलं आहे. तर 10% कसं येतं, 1 झिरो कट केला की येतं. बघा कसं आहे. 17,000 17,250 आहे.
10% म्हणजे एक झिरो कट केला की येतं. आणि तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही असं पण काढू शकता इंटू 10/100. बघा, ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला, म्हणजे 1725 हे आहे डेप्रिशिएशन. 1725 लेस करायचं आहे. तर काय करायचं, इथं 17,250 मायनस डेप्रिशिएशन आहे 1725, मायनस करा. 5 + 5 10, 10 कॅरी झाला 1, 5 - 3 2, 7 5 12 कॅरी झाला 1, 15,225. 15,525. तर आपल्याला डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आपण इथं लिहिणार आहोत टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. अँड दुसरी अमाऊंट आहे डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगवर किती काढलेलं आहे 1890. 1890. आणि फर्निचरवर किती काढलेलं आहे, तर फर्निचरवर आहे 1725. 1725. आपल्या ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत. आता आपल्याला क्लोज करायचं आहे. आज एकही हिडन ॲडजस्टमेंट नव्हती, तर क्वेश्चन सोपा होता. आपण काय करू आता, क्लोज करू. तर क्लोज करताना आपण बघायचं आहे कोणत्या साईडची टोटल जास्त आहे. ॲक्च्युली तुम्ही हाताने करायचं आहे. आपल्याला व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी कॅल्सीवर करते. तर इथं तुम्ही हाताने करायचं आहे, तुम्हाला कॅल्सी अलाउड नाही. 1,18,000 + 58,000 अमाऊंट आहे टोटल. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची अमाऊंट आहे 1,76,000. 1,76,000. डेबिटची करते मी 65,000 प्लस 48,520. 48,520 प्लस 3,800 प्लस 4,000 प्लस 3,500. अमाऊंट आहे आपली 1,24,820. आणि ही डेबिटची टोटल आहे. आपल्याला लेस करायचं आहे दोघांचं. आपण काय करू, मायनस 1,76,000 केलं तर अमाऊंट किंवा आपण जो डिफरन्स आला तो आला 51,180. ह्याला म्हणायचं आहे ग्रॉस प्रॉफिट. जी मिळाला आपल्याला. ग्रॉस प्रॉफिट मिळाला 51,180. तर मग टोटल जी मोठी आहे क्रेडिट साईडची 1,76,000 ही लिहायची आहे. त्याला डबल अंडरलाईन करायची. इथं पण लिहायचं 1,76,000. ह्याला डबल अंडरलाईन करायची. डिफरन्सला नाव द्यायचं. डेबिटची अमाऊंट कमी आहे. ज्या साईडची अमाऊंट कमी टोटल कमी असते त्या साईडला ग्रॉस प्रॉफिट म्हणायचं. म्हणजे ज्या साईडला अमाऊंट कमी येईल त्या साईडला आपल्याला लिहायचं आहे. तर ह्या साईडला डेबिटला कमी पडलं म्हणून ग्रॉस प्रॉफिट. जर समजा क्रेडिटला कमी पडलं असतं तर आपण ग्रॉस लॉस लिहिला असता. तर ही डेबिट साईडची टोटल कमी आहे म्हणून आपण इथं लिहिणार आहोत ग्रॉस प्रॉफिट CD. त्याला तुम्ही स्टार पण करू शकता. 51,180. आता जर तुम्ही ह्याची टोटल केली तर बरोबर ती तुम्हाला 1,76,000 भेटेल. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो ट्रान्सफर करायचा आहे. मग ह्या साईडला इकडं 2 होतं, इकडं बाय लिहायचं आहे. बाय ग्रॉस प्रॉफिट BD ब्रॉडडाऊन 51,180. आता आपल्याला टोटल करायची आहे. क्रेडिटचीच जास्त येणार आहे असं वाटतंय मला. पण ना थोडं ठीक आहे. क्रेडिट साईडची टोटल आहे 51,180. आता डेबिटची करून बघू आपण किती येते. 1,570 प्लस 4,000 प्लस 3,000
प्लस 2030 प्लस 1000 प्लस 2000 प्लस 1725 आणि प्लस 1890 टोटल आली 17,215. ह्याला आपल्याला मायनस करायचं आहे. मायनस ही क्रेडिट साईडची टोटल होती प्रॉफिट अँड लॉसच्या आणि ही डेबिटची आहे. डेबिटची टोटल आपण टोटलमधून क्रेडिट साईडची टोटल मायनस करू. 51,180. डिफरन्स आलेला आहे 33,000. एक मिनिट, काय राहिलं आहे का आपलं, तर बाहेर काढलं. एक मिनिट, परत एकदा बघते. एक पोस्टिंग राहिलं आहे माझं करायचं, चुकून राहिलं आहे वाटतं पोस्टिंग एक. थोडंसं बघा, आपल्या इथं आहे ना, हे राहिलं आहे बघा, इंटरेस्ट रिसिवड 1500 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं होतं, तर ते इथं येणार आहे इंटरेस्ट रिसिवड. इंटरेस्ट रिसिवड 1500. आता टोटल याची किती येणार आहे बघूया आपण. डेबिटची टोटल बरोबर केली मी, क्रेडिटची टोटल वाढेल 51,180 ही प्लस 1,500 टोटल आली आपली 52,680. आपण इथं करू. क्रेडिटची टोटल आहे 52,680 आणि डेबिटची टोटल आहे 17,215. ह्याच्यातून मायनस करू आपण. मायनस 17,215 अमाऊंट येते 35,465. डिफरन्स आला 35,465. ह्याला म्हणायचं आहे नेट प्रॉफिट. आहे नेट प्रॉफिट, कारण डेबिटला अमाऊंट तुमची कमी पडते. तर बघा आपण काय करणार आहोत, जी टोटल जास्त आहे मोठी आहे ती दोन्हीकडे लिहिणार आहोत. 52,680 तीच अमाऊंट आपल्याला इथं लिहायची आहे. 52,680. डिफरन्स आला ह्या साईडला, इथं नाव द्यायचं आहे नेट प्रॉफिट. पण दोन पार्टनर आहे, त्या दोन पार्टनरची नावं खाली लिहायची. पहिलं नाव आहे, मला वाटतं आपण इथं लिहिलं आहे, पहिलं नाव आहे कॅपिटलला इथं प्रॉफिट अँड लॉसला. पहिलं आहे शिल्पा आणि नंतर आहे कॅटरीना. तर शिल्पा आणि त्याच्या खाली लिहायचं आहे कॅटरीना. आता ही जी अमाऊंट आली, कारण ह्याचा रेशो आपल्याला जेव्हा आपण क्वेश्चन रीड केलेला होता तेव्हा इथं त्यांचा कोणताही रेशो दिलेला नाही. जेव्हा रेशो दिलेला नसतो तेव्हा लक्षात ठेवायचं तो इक्वली आहे. इक्वली आहे म्हणजे जो पण तुमचा नेट प्रॉफिट आला आहे तो काय करायचा आहे, इक्वली दोघींना डिवाईड करायचा आहे. प्रॉफिट आला आहे तुमचा इथं 35,465 डिवाईड बाय 2 करायचं म्हणजे इक्वली येतं. तर आपण ह्याला ना डिवाईड बाय 2 करू. डिवाईड बाय 2 आन्सर आलं 17,732.5. 0.5 म्हणजे दोघींना कसा रेशो आला बघा. शिल्पाला आला 17,732 रुपये 50 पैसे आणि कॅटरीनाला आला 17,732.5. तर 1 रुपया कोणाला पण जास्त द्या, कोणाला पण देऊ शकता तुम्ही. आपण पहिल्या नंबरला देऊ शकतो. हे 32 आहे तर इथे 33. 17,733 आणि दुसरीला आपण देऊ 17,732. ह्या दोघांची जर टोटल केली तर एवढी यायला पाहिजे, तर ती तेवढीच येईल. तर आपण इथं देऊन टाकू. शिल्पाला देऊ 17,733 आणि कॅटरीनाला 17,732 आणि ह्या दोघांची टोटल आहे 35,465. तर हा आपला झाला नेट प्रॉफिट. आता हा जो नेट प्रॉफिट आहे तो आपल्याला कॅपिटलमध्ये ॲड करायचा आहे. तर कॅपिटल आपला आहे बॅलन्स शीटला. आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये लिहिणार आहोत इथं ॲड नेट प्रॉफिट. लॉस असता तर लेस केला असता, इथं लिहिणार नेट प्रॉफिट 17,000. शिल्पाचं किती आहे बघा 17,733.
17,733. ॲड करून बाहेर काढा किती येतं आहे बघा. हे 733 तसंच येईल बाहेर. 7 आणि 3 10, 10चे 0, 4ला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, 60,733. आता आपण कॅटरिनाचा पण ॲड करू. इथं लिहूया आपण ॲड नेट प्रॉफिट 17,732. बाहेर काढा इथं 732, 7 8 9, 4 आणि 1 5, 59,732. हा त्यांचा कॅपिटल आपण बाहेर काढलं. आता आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे एखादी अमाऊंट आत राहिली का, तर नाही राहिलेली ह्याला आपण क्लोज करू. क्लोज करताना बघायचं आहे दोन्ही साईडची टोटल आपली इक्वल यायला पाहिजे, तर आपला आन्सर बरोबर आहे. तर मी हे कॅल्सीवर करते कारण मग चुकायला नको म्हणून. 35 तुम्हाला हाताने करायचं आहे. 35,910 प्लस 15,525. हा नंबर चांगला लिहा कारण कधी कधी चुकून आहे ना तुमचा इथं नंबर चुकून तुम्ही वेगळा अमाऊंट घेता. 5च्या जाग्यावर 225 लिहिता किंवा 325 लिहिता, असं काहीतरी गडबड होते. तर इथं नंबर व्यवस्थित लिहा कारण हा नंबर थोडा वेगळा आहे. 37,830 प्लस 10,000 प्लस 20,000 प्लस 8,000 प्लस 58,000 प्लस 2,000. टोटल आहे 1,87,265. 265. आता आपण लायबिलिटीची करून बघूया. 60,733 प्लस 59,732 प्लस 17,500 प्लस 10,000 प्लस 22,000 प्लस 15,000 प्लस 800 प्लस 1,500. टोटल बरोबर आली 1,87,265. तर मग हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.